आपल्या देशातील महिला सर्व विद्यार्थी असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारे सुरक्षेमध्ये कमतरता या महाराष्ट्रामध्ये तर आली नाही, भारतामध्ये आली नाही. मुंबई पोलीस असतील, महाराष्ट्र पोलीस असतील, सदैव तत्पर आहेत आपल्या त्या सेवेसाठी. सॅल्यूट असेल त्यांच्या कार्याला. वळूया आपण पुन्हा एकदा मनोज कारवे सरांना इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमने लोणार परिसरामध्ये सातत्याने त्यांचा आवाज तुम्हाला प्रत्येकी स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतो. या ऐकूया आता याही स्पर्धेमध्ये त्यांचा गोड आवाज. आणि एक्झिबिशन सामना जिंकलेला आहे पोलीस बांधवांनी. त्यांना आपण ट्रॉफी देणार आहोत या ठिकाणी. सर्व टीम आपण वर यायचंय. ट्रॉफी या ठिकाणी सोनाली 40+ टीम आपण थांबायचंय. एक्झिबिशन सामना पोलीस बांधवांनी जिंकलेला आहे आणि तो आपण पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. उपस्थित आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅच देखील एका बाजूला सुरू होते. टीम आपण या. बाजार समिती सदस्य भीम चौधरी साहेब यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभहस्ते या ठिकाणी ट्रॉफी, तसेच बालचंद्र तरे आपणास विनंती आम्ही करतोय, संजय तळे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी आपण ट्रॉफी द्यायची आहे. पोलीस बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. एक्झिबिशन सामना जिंकलेला आहे सरपंच चषक सोनाळीमध्ये. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅच सुरू झालेली आपण पाहतो एका बाजूला आणि सध्या ऑन स्क्रीन एक्झिबिशन मॅचचे विजेते आमचे पोलीस बांधव, त्यांना आपण या ठिकाणी ट्रॉफी देत आहोत. अनंत केनेही त्यांच्या सोबत होते, त्यांच्या संघामध्ये खेळत होते, त्यांचेही अभिनंदन. सर्व टीमचं आम्ही करतोय अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना देतो आम्ही शुभेच्छा. वळत आहोत पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेनं. सामनावीर, या सामन्याचा सामनावीर आपण रोहितला देणार आहोत. रोहितनं जबरदस्त चौकार आपल्या समोर दाखवले. 5 चौकार ज्याच्या बॅटमधून आले आणि रोहितला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. दिलीप दादांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. दिलीप पाटील म्हटलं तर एक हार्ड हिटर फलंदाज, सरवली गावामधून सातत्याने त्यांना खेळताना आपण बघितलेलं आहे आणि त्यांच्या शुभास्ते आपण देत आहोत प्राइज. वेल डन रोहित अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट ऑल टुर्नामेंट्स अँड ऑल इव्हेंट्स. तर वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. मिस्टर कारवे सर इज हिअर. धन्यवाद. थँक्यू सो मच समीर ठाकरे सर. सर्वांना पुन्हा नमस्कार. सर्वांचं हार्दिक स्वागत, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि ऑनलाईन प्रेक्षकांचं. आकाशचा हा चेंडू टर्न केला, रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि चेंडूला काढले. थर्ड मॅन मधून चेंडू वेगाने जातोय. शर्यत लागली. शर्यत कोण जिंकेल तर चेंडू त्या ठिकाणी विजय प्राप्त करतोय. 4 रन. पोझिशन मध्ये आला कॅप्टन. पोझिशन मध्ये आला, स्विच केलं, स्वतःला रिव्हर्स हिट केलं त्या ठिकाणी आणि एकदा लिहिली जसं काय मास्टरकीच मिळवली या फटक्यावरती. आतापर्यंत धावसंख्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 12 वर जाऊन पोहोचलेली आहे बाळ गोपाळ सोनाली पाडाची. हो, हा चेंडू खाली राहिला. आकाश सिनियरचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला. गुडलेंतुती टप्पा होता आणि जागेवरून टर्न करायचा प्रयत्न होता, लपेटून घेण्याचा प्रयत्न होता, परंतु खूपच बाहेर चेंडूला त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि खूपच दूर होते बॅट्समन त्या ठिकाणी धीरज, ज्याने धीरोदत्त पद्धतीने चांगली फटकेबाजी आणि त्याला सुंदर साथ दिली सतीशने. एकूण पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या बाळ गोपाळ सोनाली पाडा संघाची एकेगडी बाद नाही बाद
टॉस जिंकला कॅप्टन सोनाली पाड्याच्या स्किपरने आणि पहिल्या बॅटिंगचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय म्हणू शकतो आपण. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा धाडसी निर्णय. आपण नेहमीच असं म्हणत असतो की टॉस जिंकल्यानंतर 90% निर्णय फिल्डिंगचे घेतले जातात, परंतु कदाचित संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं मॉइश्चर आहे नरमाई वातावरणामध्ये, त्या कारणाने आणि बॅड लाईटचा असर असू शकतो, म्हणून स्किपरने आतापर्यंत चांगला निर्णय घेतल्यासारखं वाटतं. ज्युनियर आकाश दुसऱ्या षटकासाठी. प्रेक्षकांची चहूबाजूला आपण पाहतोय हजेरी. या सुंदर क्रीडांगणावरती प्रत्येकाला यायला आवडतं, कारण गोलाकार क्रीडांगण आहे, हिरवळीने दाटलेलं आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी चेंडू वर आहे असे पंच सांगतायत. लेग बिफोर विकेटची अपील केली होती सर्वांनी मिळून, परंतु त्या अपीलमध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी जाणवला. एक चेंडू पडला दुसऱ्या षटकातील 1.1 षटक झाली. धावसंख्या 12. बाळ गोपाल यजमान संघ खेळतोय जय ज्योतिंगदेव देवरुण संघाच्या पुढे. चांगली लढाई असेल. यातील विजेता संघ 2 हात करेल संजय स्पोर्ट सावधच्या विरुद्ध. हो, फ्लिक करायचा प्रयत्न, चेंडू कुठे गेला बघा. लेग ग्लान्स करायचा होता, परंतु चेंडू कव्हरच्या दिशेने फ्लाय झाला होता. त्या ठिकाणी डीप मधून क्षेत्ररक्षक आला आणि धाव सुद्धा एक पूर्ण केली सतीशने. धावसंख्या सतीशच्या एका धावेने पुढे जात असताना 13 वर माझ्यासोबतीला छान साधतात आमचे स्कोरर प्रिन्स ऑफ सोनालेपाडा मिस्टर भावेश वजे. ओमकार वजेचे खास तो वजाबाकी छान करतोय वजे, वा. आणि तो सांगतो की सर मी नेहमी 12 वाजतो. हरकत नाहीये, 12च्या अलीकडे 11 असतो, येशील तो बरोबर आहे. हॅलो हॅलो. आणि कॅच सुद्धा तितकी सुंदर. काय जजमेंट आहे बघा त्या झेलचं. जागे राहिले आणि जजमेंट सुंदर केलं होतं बॅकवर्ड क्रिकच्या दिशेने. फलंदाज बाद होतोय धीरज. तल्लखपणे फलंदाजी केली होती. माफ करा, थोडंसं आम्हाला टेक्निकल इश्यू. हॅलो. तर झेलच्या रूपाने पहिला गडी बाद झाला. बाळ गोपाल सोनाली पाडा संघाचा धीरज आणि झेल टिपला हरेशने. हरेश म्हणजे महत्वाचा घटक आहे जय ज्योतिंगदेव देवरुपाडा संघासाठी, देरुंग संघासाठी. हरेश आकाश दोन्ही पण ज्युनियर सिनियर हे सर्व खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत, तो हा सामना फार महत्वाचा आहे. 13 एक गडाच्या मोबदल्यामध्ये दुसरे षटक सुरू असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये मिस्टर सागर, वन डाऊन बॅट्समन ऑन द स्ट्राइक. ज्युनियर आकाश ओव्हर द विकेट. फुल टॉस. आल्या रिवर्सचा पवित्रा घेण्याची गरज होती का प्रश्न. कारण कधी पण आपलं क्रिकेटमध्ये असंच असावं की पहिला चेंडू नीटचा आपण मिडल केला पाहिजे, लगेच हाराकिरी करून चालत नाहीये. सुनील गावस्कर, कपिल देव असे दिग्गज खेळाडू नेहमी म्हणतात की तुम्ही पहिला चेंडू नेहमी मिडल केला पाहिजे, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढला जातो आणि तो आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे घेऊन जातो. सेल्फ कॉन्फिडन्स इज द बेस्ट ट्रिक. हो, फॅन्टॅस्टिक. अतिशय मोठा फटका आणि तो क्षेत्ररक्षक येतो वेगाने मिस्टर हरेश पाटील, ज्याने वेगाने टिपला झेल आणि फलंदाज फेल होते दुसऱ्या क्रमांकाचा. इथे लागतोय झटका सोनाली पाडाला. बहारदार फिल्डिंग, ब्रिलियंट पीस पाहू शकता आपण प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून. बघा, हा चेंडू स्विंग केला होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, लपेटून मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला वेगाने गेले बॅकवर्ड वरून हरेश पाटील आणि जल्लोषपूर्ण अक्षरशः चांगलं इंटरनॅशनल क्रिएशन असलेला तो झेल टिपला आणि फलंदाज बाद झाल्यानंतर साहिल येतो मैदानामध्ये. धावसंख्या 13. असं वाटलेलं पहिल्या षटकात एक गडी बाद नव्हता, परंतु काय जबरदस्त षटक हाताळलं मिस्टर ज्युनियर आकाश. सिनियर आकाशने षटक हाताळलं, परंतु ते मनात न ठेवता मी विकेट घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स लेवल दाखवला या ठिकाणी ज्युनियरने. आणि अजून एक सुंदर चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह केलाय, लॉफ केलाय चेंडू. 2 फिल्डरच्या मधून मान्यवरांना सलामी देत असताना मान्यवरांच्या बॅनरला धडकलाय 4 धावांसाठी.
मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठे रथी महारथी आपण पाहतो या मैदानाच्या सभोवताली. त्यातील आमचे हिंदर मामा, भगवानजी केणे, यशवंतजी सोरे, हे सर्व बॅनर्स, विरंजी चोरगे. आणि नक्कीच असे बॅनर मैदानामध्ये असले की खेळाडूंना सुद्धा एक उत्तेजना मिळते की ह्या टुर्नामेंटला खूप मोठं बॅकअप हे त्यांच्या मनात येत असतं. आणि हेच गरजेचं असतं. प्रेक्षक सुद्धा पाहत असतात की या टुर्नामेंटला मोलाचं योगदान कोणाकोणाचं आहे, कोणत्या मोठमोठ्या व्यक्ती या टुर्नामेंटसाठी त्याने मोलाचा हात पूर्ण पुढे केलेला आहेत. हो, हा पुढे आलेला टाकले चेंडू आणि फुलटॉसला ड्राईव्ह केले, डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डरला चिरून त्या ठिकाणी जाते. केला थोडासा आणि फुलटॉस घेऊन एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलं होतं डीप मध्ये. हा रिप्ले पाहू शकता आपण किती मस्त पद्धतीने. आणि हलक्या हाताने फक्त पुश केला. स्क्वेअर पंचांच्या दिशेने जात असताना हरीश पाटील बेकार येतोय. काय फिल्डिंग आहे आणि काय रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात आहे. असं वाटत होतं की एका बाजूला चिता, दुसऱ्या बाजूला हरण धावतो की काय. मस्त कॉम्बिनेशन, दोन्ही पण बॅटरचं चांगलं समन्वय पाहतो आपण. आणि हे गरजेचं असतं, एकमेकांना कॉल देणं. आणि कॉम्बिनेशन जर जुळलं की आपण एका धावेचं रूपांतर दोन मध्ये नक्कीच करण्यामध्ये यश प्राप्त करत असतो. आणि ते यश प्राप्त केलं. धावसंख्या 2 पुढे 23 वर टीम बाळगोपाल सोनालीपाडा यजमान संघ. या सामन्यामध्ये पहिली इनिंग सुरू आहे. बॅटिंग करते टॉस जिंकल्यानंतर. 2 गडी बाद झालेत. पुन्हा गोलंदाज राऊंड द विकेट. ओ रिव्हर्स हिट, क्या बात है, मार्वलस, ब्युटिफुल, वाह वाह. अरे केवन पीटरसन म्हणेल ये माझ्या इंग्लंडला खेळायला. किती जबरदस्त रिव्हर्स हिट मारला. 4 रन, वाव. स्कूप फेमस झाला होता, आता रिव्हर्स फेमस झाले. आता फॉलिंग स्वीप पण मारायला लागले लोक. खाली पडतात अक्षरशः आणि फेकून देतात स्क्वेअर लेगच्या वरून आणि लॉंग लेगच्या वरून. असे नवीन फटके जन्माला आलेत. हे क्रिकेट आहे, खूपच फास्ट झाले. जरा स्पीडअप करा गेम. धावसंख्या सुद्धा स्पीडनी पुढे चाललेली आहे. ती 27 वर पुढे सरसावले. टर्न केला चेंडूला. ओ माय गॉड, फॅन्टॅस्टिक. बघा आपण लेदर क्रिकेट बघतो, किती वेगाने चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. 4 रन. इकडे स्टेडियम वरती एखादी गेम बघतो की काय, किती मस्त आउटफील्ड आहे. आणि हा या ठिकाणी हॅट्रिक वरती आहे, म्हणजे चौकारची हॅट्रिक करेल का सतीश. ओ आणि मारलाय पटका, त्या दिशेने जातोय. टाळ्या असल्या सतीश साठी. सतीश ऑन फायर. लागोपाचा ठोकला तिसरा चौकार सतीशच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग, अफलातून क्रिकेट. ठिकाणी धावांच्या गारा पडतायत. धो पाऊस पडतोय. पुन्हा एकदा सज्ज. ओ माय गॉड, ओ माय गॉड, इट्स अनबिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल. सतीश ऑन फायर. रिव्हर्स सिक्सर, रिव्हर्स. सतीश साठी ही इज अ चॅम्पियन. अरे कौन कहता है हिंदुस्तानियों में दम नहीं यार. स्पोर्ट्स में से पॉलिटिक्स को निकाल कर देख लो, गली गली में ऐसे चॅम्पियन्स दिखेंगे. जबरदस्त नॉक. सतीश ऑन फायर. धाव संख्या इथे झाले 41. ह्या षटकामध्ये 24 धावा धो धुतल्या. कुठल्या अक्षरशः सळो की पळो. पलवंत जो सिक्सरचा बादशाह आहे त्याला षटकार दाखवले, चौकार दाखवले. आणि सांगतोय सतीश की बलवंत, आम्ही सुद्धा इथे बलवान आहोत. हम भी किसी से कम नहीं. आमचा मैदान आहे, धिंगाणा आमचाच असेल. इथे सांगत असताना सोनालीपाडा. जबरदस्त बॅटिंग. या ठिकाणी वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत सतीशची 30 आहे. 30 नॉट आउट. वा. 3 षटकांमध्ये एकूण धावसंख्या बरोबर 41. काय सामना, हाय स्कोरिंग मॅच. नरमाई वातावरणामध्ये थोडीशी थंडी वाटते, परंतु इथे तप्त केला क्रिकेट, तप्त केला हा चषक, सरपंच चषक सोनालीपाडा.
हरेश पाटीलचा फेकून दिलाय दूर गगन की छाव में उड़न खटोला छक्का. सासऱ्याच्या घरी आलेत आणि तुटून पडलेत. कोंबडा पाहिजे, मटण पाहिजे, हंडी पाहिजे, सगळं पाहिजे. घर सोडायला तयार नाहीयेत. जणू काय असं वाटतं की जसं जावयाला कंटाळतो सासरा तसे कंटाळेत आमचे देवरुंकर बिचारे. इथे जायला तयार नाहीत घर सोडून. इथे ते राहतायत कंटिन्यू आणि फडशा पाडलाय. इथं धावांचा सडा षटकार अजून 47 अजून चांगला चपराक शॉट लॉंग ऑनच्या दिशेने. आता मात्र सुटकेचा निश्वास कव्हर केलं गेलं. बराच वेळानंतर आता चेंडूनी इथे आराम केला असं म्हणू शकतो आपण. आणि ते एक धाव मिळते. धावसंख्या इथे 48 वर जाऊन पोहोचलेली आहे. टीम सोनालीपाडा यजमान संघ विरुद्ध मेहमान संघ जय झोटिंगदेव देवरुण संघ. पूर्णपणे त्या संघाला आकाश दाखवले. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू हो लॉफ केलाय आणि प्रेक्षकांसारखा बघतच राहिला. हे काय चाललंय. हॉट हॅपन ऑन फायर सिक्सर. लड़ले मैदान अभी खाली पड़ा है. दम है तो विकेट गिरा के देखा. तेरे सामने क्रिकेट का खली खड़ा है. जबरदस्त बाहुबली क्रिकेट इथे सतीश पूर्णपणे 36 वरती 36 चा आकडा असल्याप्रमाणे खेळतोय. जसं काय गोलंदाज दुश्मनच आहे की काय. तुटून पडलाय. धावांचा पाऊस पुन्हा एकदा या ठिकाणी. आता मात्र चेंज ऑफ पेस. आता गोलंदाज थोडस हुशारी दाखवतोय. बॅकअपचा वापर केला आणि बराच वेळानंतर इथे डॉट चेंडू इथे पाहायला मिळतो आपल्याला. सुटकेचा निस्वास. 4 चेंडू पडले. धावसंख्या इथे 50 होऊन जाऊन पोहोचलेली आहे. 54 वर 54. 2 गडी बाद. फक्त काय इथे भागीदारी जमली आहे. हा सुखाचा संसार तोडूच शकत नाही कोणी. इतकं जबरदस्त या ठिकाणी कॉम्बिनेशन. हो फ्लिक केलेला आहे. टायमिंग बेज लाजबाब आहे. उडी घेतली, उसळी घेतली फिल्डरने आणि बाउन्स त्या ठिकाणी अडवला. नॉनस्ट्राईक केला. धोका होता. फलंदाज बाद होतोय. मग तो टाळ्या असू द्या. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज म्हणजे 24 चेंडूंमध्ये. आपण पाहू शकता स्क्रीनवर आमचे मान्यवर सर्व उपसरपंच साहेब, चौधरी साहेब तसेच संजयजी साहेब सुद्धा आहेत. आमचं मंडळ 40 प्लसचे खेळाडू काका आहेत. हे सर्व आम्ही या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर आपण पाहू शकता. ज्याने आमचं रंगमंच मंच पूर्ण सजलंय. जसं आमचं क्रिकेट सजलंय ग्राउंड होती खेळाडूंच्या प्रदर्शनाने, तसं आमचं हे उभारलेलं मंडप सुद्धा सजलंय आमच्या पाहुण्यांनी. आणि जे गरजेचं असतं आपल्याला सर्व आपापल्या क्षेत्रातील भालचंद्र तरे साहेब सुद्धा आहेत, अशोकजी तरे आहेत. हे सर्व आमचे मंडळ या ठिकाणी पाहू शकता आपण आपल्या स्क्रीन होती. आणि आता आपण पाहणार आहोत की फटकेबाजी कशी असेल, धावांचा पाठला कसा असेल. स्वतःच्या ग्राउंडवरती बाळ गोपाळ सोनालीपाडा इथे वरचष्मा गाजवेल का, डिफेंड करेल का 57 धावा की 58 धावांचं लक्ष्य पार करेल. डोंगरावरचा समोरच्या डोंगरावरचा लक्ष्य आहे तिथे पोहोचेल का देवरुंग संघ, ते ऐकण्यासाठी कॉमेडी बॉक्स मध्ये असतील आमचे अगदी जबरदस्त आमचे सहकारी समालोचक जे जेव्हा जेव्हा सोबतीला असतात मजा आणतात. आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे जून नांदुरकूचे सुपुत्र मिस्टर समीर ठाकरेंचा आपण आवाज ऐकूया या येत्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.
करावं लागेल या मॅच मध्ये. लाजवाब खेळ घरच्या मैदानावर समस्त प्रेक्षकांना खुश करणारा डाव या ठिकाणी आपण सतीश हरटच्या माध्यमातून बघितला. 39 धावा पाच जन कुठून काढल्या. 57 धावा झाल्या बाल गोपालांच्या आणि आता आपण पाहतो 58च टार्गेट त्याने सेट केलेला. समोर बलशाली बलवंत आता मैदानामध्ये एंटर झालेला आहे. ॲज अ ओपनर पुन्हा एकदा तो त्याची जागा घेण्यासाठी मैदानावर आलाय आणि त्याच्या सोबतीला आकाश सिनियर फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी वन ऑफ द ग्रेट यंगेस्ट टॅलेंटेड बॉलर फ्रॉम सोनालेपाडा मयूर. मयूर इज ऑन बॉलिंग मार्क. टाळ्यांचा गजर होतोय. बलवंतच्या विरोधात 24 धावा आल्या आणि शेवटला हरीशच्या विरोधात 18 धावा आल्या. राऊंड विकेट. मयूर तयार. पहिलाच बॉल. मी कच्च्या गुरुचा चेला नाही असं बलवंत सांगतोय. सतीशनं मारले तर मी का थांबू. पहिल्या चेंडूवर षटकार. व्हॉट ग्रेट शॉट. आता धावफलकाला सुरुवात. किती टायमिंग होतं फटक्यामध्ये. ताकद होती आणि तंत्रशुद्ध बॅटर आहे. बॉलच्या मेरिटवर खेळण्यासाठी ओळखला जातो. मयूरच्या विरोधात षटकार त्याने खेचला. दुसरा बॉल पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. ते एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झालेल्या आहेत. स्कोर मोजअप इथे डबल टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 8 धावा. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे हरीश वजे यांच्याकडून. काय सुरुवात केलेली आहे. प्रत्येक ओव्हर मागे 14 ते 15 धावा जोडायच्या आहेत आणि याच सुरुवातीची आवश्यकता होती जी सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटर बलवंतच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. मोठं टार्गेट ज्या वेळेला तुम्हाला चेस करायचं असतं ना. भालचंद्र तरे विकेट हॅट्रिक साठी 1000. बालगोपाल सोनालेपाडा विरुद्ध आपण पाहतोय जय झोटिंग देव देवरुंग. हेलिकॉप्टर ऑन साइडला लॉंग ऑनला झेल पकडलेली आहे आणि पहिला धक्का लागतोय. बिग विकेट. बडी मछली अब फसती हुई. सागरने झेल पकडला. बलवंत बाद. पहिला धक्का या ठिकाणी लागला आणि आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये खुलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑनला सागरनं झेल पकडली आहे आणि पहिला धक्का लागतोय टीम जय झोटिंग देव देवरुंगला. बलवंतनं चांगली सुरुवात केली होती षटकारानं परंतु त्याचं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यात आलेल्या 8ला हा पहिला धक्का लागतोय. ओव्हर द विकेट मयूर विकेट टेकर गोलंदाज हाफ ट्रॅकर हुक केलेला आहे. बॅटची वर मिळाला. चार धावा या ठिकाणी प्राप्त करत असताना हरीश ऑफ द मार्क विथ 4 रन. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे जय झोटिंग देव देवरुंग संघाचा आपण विचार केला तर मजबूत फलंदाजी आहे या संघामध्ये आणि ती सुरुवात करत असताना फलंदाजाला आपण पाहतोय ALPL सीझन 1 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता मयूर. तोच मयूर सध्या गोलंदाजी करतोय. बाल गोपाल सोनालेपाडा संघाच्या नेहमीच विजयामध्ये ज्यानं सिंहाचा वाटा उचललेला परंतु या वेळेला त्याची सुरुवात खराब. विकेट त्याला मिळाली परंतु रन्स
प्रचंड वेगानं तो खर्च करतोय. हॉरेस समोर यॉर्कर लेन, पुन्हा जोरदार अपील, परंतु असं वाटते की बॅट ला ज्या वेळेला बॉलनं स्पर्श केला त्यानंतर थोडासा बाउन्स घेऊन बॉल विकेट किपर कडे गेला, असंच अंपायरचं म्हणणं आहे. आणि इथे येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा धावफलकावरती स्थिर आहेत, 12-1. 12 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट. सतीश सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. सतीशनं आज 39 धावांचा तुफानी खेळ साकारला या महत्वाच्या सामन्यात. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा दिली आहे. एक धाव इथे मिळाली, ओव्हर थ्रो झालाय. सेकंडचा कॉल, बॅकअपला फिल्डरचा आगर येतोय. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा मानस होता परंतु धाडस इथे झालं नाही. षटक क्रमांक पहिलं यावेळेला संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 13 एक गडी बाद. जय झोटिंग देवरुंग. ओंकार गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय. सेकंड ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिक साठी हरीश वझे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज सोनाली पाडाच्या गोलंदाजाने दिलं जाणार. ओंकार राईट आर्म विकेट न सज्ज होतोय. रिव्हर्स फुल टॉस बॉल आहे, सिग्नेचर स्ट्रोक हरेशचा. बॉल सीमा पार, षटकार. आहे हरीश रिव्हर्सच्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू. हॅलो हॅलो चेक. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड. बॉल सरकतो डीप मध्ये कव्हर पॉइंटला. एकच धाव इथे मिळाली. आकाश सिनियर आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाहीये मोठ्या मॅच मध्ये. खरं तर आकाशकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. एका धावेने धावसंख्या 20. योगेश तरे यांच्याकडून लगातारच्या 2 विकेटला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. ट्वेंटी रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ओंकार पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला जोरदार अपील झाला होता. एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पूर्ण केली जाणार. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकत असताना 21 आकड्यावर 21 रन्स. टार्गेट 58च पार करायचं आणि 58 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात मिळाली परंतु या ओव्हरमध्ये ओंकार षटकारानंतर पुन्हा पलटवार करत असताना या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आपल्याला बघायला मिळाला. 8 धावा आतापर्यंत ओंकारनं खर्च केलेल्या. 21 ला 1 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. पंच केल्या, बॅकफुटला जात असताना जागा मिळाली आहे. बॉल डायव्हर्ट झाला, नाही थांबणार बॉल. बॅकवर्ड पॉइंटला बॉल वळतोय. 4 धावा इथे मिळतील. चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 25 धावा 25 रन्स. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगला खेळ सध्या तरी दोघेही बॅटर करत आहेत.
पॉझिटिव्ह माइंडसेटनं मैदानामध्ये उतरलेले आहेत. पॉझिटिव्ह अप्रोच त्यांचा आपल्याला बघायला मिळालेला आहे. क्रिकेटचा खेळ असा आहे ना की जोपर्यंत शेवटची धाव, शेवटची विकेट आणि शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय हे सांगणं कठीण असतं. प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला लढणं गरजेचं आहे. लढाऊ वृत्तीनं तुम्हाला मैदानामध्ये राहावं लागेल. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्लीन बोल्ड, दांडी गुल, बिग विकेट. फलंदाज हरेश बॅक टू डग आउट. चर्चा सुरूच होती की आकाश लेफ्टी आकाश कधी मैदानामध्ये येणार. मागच्या सामन्यामध्ये तो खेळही त्यानं चांगला साकारला होता. 20 धावा त्याच्याही बॅटमधून आपण बघितल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये ओमकार वझेच्या विरोधात त्याचा गेम प्लॅन कसा असेल. आकाश सिनियरनं एकच चेंडू आतापर्यंत फेस केलेला आहे. क्या बात आहे. ओ स्विंग अँड मिस, फाईन बॉल. अप्रतिम चेंडू या ठिकाणी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल. आवाज स्थिर आहे धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेहतीस धावा अजूनही बनवाव्या लागतील. ड्रिंक्स इंटरव्हल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. संजय स्पोर्ट्स सावध आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. संजय स्पोर्ट्स सावध ज्यांना बाय मिळाली होती तिसऱ्या फेरीमध्ये आणि ते थेट आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळताना दिसणार आहेत. बालगोपाल सोनाली पाडे येणार की जय झोटिंगदेव देवरुंग संघ त्यांच्या समोर येणार. सन्मान्य शरद साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. वेलकम सागर भोईर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर फ्रॉम सरवली पाडा. स्पर्धा अतिशय सुंदर भरवली. जे स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं आपण पाहतोय. सर्वच बालगोपाल सोनाली पाडा. विशेष म्हणजे आपण पाहतोय त्यांना साथ मिळाली. काही सिनियर खेळाडूंचा आपण विचार केला तर अशोक तरे यांनी संघाची बांधणी करून आणि पुन्हा संघाला एकत्रित करून या स्पर्धेचं आयोजन केलं. सौभाग्यवती माया श्रीकांत तरे मॅडम, सरपंच मॅडम यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवली आणि यशस्वीरित्या आज या स्पर्धेचा दुसरा दिवस संपन्नतेच्या वाटेवरती आहे. षटक क्रमांक 3 आशिष गोलंदाजी करण्यासाठी. हाफ ट्रॅकर बॉल. अकुट टप्प्याचा चेंडू आहे. बाउन्सर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली आणि 1 बाउन्स फॉर द ओव्हर हा इशारा आता गोलंदाजाला सूचित करण्यात आलेला आहे की एक बाउन्सर ओव्हर मध्ये तू टाकलेला आहे. यानंतर पुन्हा अशी चुकी जर केली तर तुला दंड दिला जाणार आहे. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 26 वर. 32 धावांची अजूनही गरज. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 32 बनवणार का आकाश सिनियर. तसाही धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जातो. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकाश समोर पूल केलेला आहे. भिरकावून दिलेल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपयशी आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
पाटीलनं देवरुंग संघाला बऱ्याचदा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. मला आजही आठवतो किरवलीच्या मैदानावरील तो डाव, आय थिंक राया संघ समोर होता आणि कमाल केली होती आकाश सिनियरनं. तो डाव त्याच्या आयुष्यामध्ये नेहमीच लक्षात राहील. त्यानंतर BRPL भिवंडी रुरल प्रीमियर लीग मध्ये आलेले गोल्डन सिक्सर, अगदी सर्व सामन्यांचा साक्षीदार ॲज अ कॉमेंटेटर तो मला राहायला मिळाला. यावेळेला लिडिंग एज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आणि फलंदाजी ते बाद होतोय. ज्या खेळाडूची प्रशंसा करत होतो कॉमेंटेटर्स, आता माझ्यासाठी शिव्या त्याच्या मनात असतील. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. सॉरी आकाश. तर या ठिकाणी फलंदाज बाद झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 32 धावा, 32 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. खरं तर दिस अ पार्ट ऑफ गेम. क्रिकेट मधील हा भागच आहे. ज्या वेळेला एखादा समालोचक एखाद्या खेळाडूची अतिस्तुती करतो, त्याचं कौतुक करतो, त्याच वेळेला तो खेळाडू नेमका चुका करत असतो. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा घडलेला आहे. आकाश या वेळेला बाद झाला, त्याच्यामध्ये क्षमता होती. खरं तर मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोघेही अजून महान फलंदाज आहेत जे जोटिंगदेव देवरुंग संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. ललेश आणि आकाश ज्युनियर. 32 धावा आहेत धावफलकावर, 10 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज. तसं बघायला गेलं तर क्रिकेटमध्ये एका बॉलवर 6 बनत असतात, म्हणजे 32 साठी फक्त 5च चेंडूंची गरज आहे. 5 सिक्सर आले तर काम तमाम. ओव्हर द विकेट. यावेळेला पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल डायव्हर्ट झाला. सोनू त्या ठिकाणी सज्ज आहे. ओव्हर थ्रो झालेला आहे. एक धाव जिथे होती तिथे 2 धावा मिळाल्या. एका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व असतं. एक धाव आणि एका धावेपेक्षा मला वाटतं की ललेश ज्यानं पहिलाच बॉल चांगला मिडल केला तो स्ट्राईक एंडला पुन्हा आला. 2 धावांनी धावसंख्या 34 आकड्यावरती 34 रन्स. रनचेज इथून केला जाणार का? धावांचा पाठलाग करणं. ज्या ज्या वेळेला तुम्ही 45 वर धावा बनवल्या, या मैदानावर धावांचा पाठलाग झालेला नाहीये ह्या स्पर्धेत. परंतु इथे इतिहास बनवला जाणार का? रेकॉर्ड तर बनत असतात तुटण्यासाठी. इथे इतिहास लिहिण्याच्या तयारीमध्ये जय जोटिंगदेव. देवरुंग यावेळेला खरा बॉल आणि त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे गोलंदाज आशिषनं. नो बॉल आणि 1+4 5 धावा. धावा या ठिकाणी मिळाल्या आणि धावा या धावफलकावरती जाऊन लागलेल्या त्या 39 धावा, 39 रन्स, 58चं टार्गेट. बाल गोपालांनी फार बॅटिंग सुंदर केली, परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा मिस्टेक्स. या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. सलगचे 3 सिक्सर आले तर करण दळवी यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज फलंदाजाला दिलं जाणार आहे. फ्री हिटचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आशिष. ललेश समोर लॉफ्ट केलेला. स्वीट टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ललेशच्या बॅट मधून येतोय धमाका, संघर्षमय षटकार. व्हॉट अ ग्रेट शॉट. Great. What a timing behind the stroke. Tremendous timing behind the stroke. पाहूया आपण रिप्ले मध्ये काय फॉलो थ्रू होता. 8 चेंडू शिल्लक, 13ची गरज आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ललेशला स्ट्राईक मिळाली आणि त्याचा फायदा त्याने उचलला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय फटका सजवलेला आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. वेळ बदलायला वेळ लागत नसते. 8 बॉल 13ची गरज आहे. कोण जिंकणार? देवरुंग जिंकणार की सोनाले पाडा? आशिषचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. धाव इथे पूर्ण झालेली आहे. प्रत्येक बॉल गणित समीकरण बदलत चाललेलं आहे. देवरुंगकर खुश आहेत.
सोनाले पाडाचा आता आवाज थोडासा कमी झालेला आहे, परंतु क्रिकेट आहे. आशिषनं प्रत्येक वेळेला चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलेला आहे, परंतु त्या आशिषची कशिश आज कुठेतरी कमी पडलेली आहे. सामना अद्यापही संपलेला नाहीये. 7-12 हा आकडा सध्याच्या घडीला फार टॉप आहे. फार मोठे मोठे नाते बिघडवणारा आणि फार मोठे मोठे नाते जुळवणारा सुद्धा हा आकडा आहे. 7-12 कोण कोणाचा इथे 7-12 दाखवणार आहे बघूया. 7 चेंडूंमध्ये 12ची गरज आहे. महत्वाचा बॉल आकाश ज्युनियर स्ट्राइक एंडला. आशिष राउंड द विकेट. आकाश समोर हुक केलेला बॉल भिरकावून दिलेला आहे सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावा षटकार. आकाशी फटके दाखवतोय. हवा त्याच्या बाजूने आहे आणि पूर्णपणे त्याचा फायदा तो उचलत असताना शेवटचे 6 बॉल 6 धावांची गरज आहे. 27 धावा आल्या आशिषच्या ओव्हर मध्ये. सुरुवात त्याने केली षटकाराने, त्यानंतर आपण पाहतोय विकेट त्याला मिळाली, परंतु तदनंतर केलेला काउंटर अटॅक बी मध नो बॉल सामन्याला कलाटणी देणारा ठरला. एका धावेला क्रिकेटमध्ये का महत्व आहे ना हे आपल्याला बघायला मिळालं. ललितला स्ट्राइक एंड मिळाली. 6ची गरज आहे. 6 बॉल 6 52 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 53 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. सर्व प्रेक्षकांचा मन जिंकलेला आहे या मॅचनं. पाठीराखे मोठ्या संख्येने आपण पाहतोय, परंतु क्रिकेटमध्ये आपण असंही पाहिलेलं आहे ना की एका ओव्हरमध्ये 20 असताना फलंदाजांनी त्या 20 पूर्ण केलेल्या आहेत, परंतु एका ओव्हरमध्ये 6 आणि त्यापेक्षा कमी असताना गोलंदाज बऱ्याचदा हवी ठरलेले आहेत. याचं कारण बॅटर डबल माइंड होत असतो, द्विधा मनस्थितीमध्ये बॅटिंग करण्यासाठी उभा असतो. इथून जर 6 धावा वाचवल्या अशोक तरेनं तर पुन्हा अशोक तरे मागील 20 वर्षांपासून हा खेळाडू किमान क्रिकेट खेळत आला असावा. जर आपण त्यांचं वय बघितलं, त्यांचा अनुभव बघितला तर 6 मध्ये 6 वाचवणार का? ॲबिलिटी आहे, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता अशोक तरेकडे. मात्र समोर एक युवा जोशानं भरलेला खेळाडू ललेश, जो सध्या 13 वर बॅटिंग करतोय. हो, अशोकचा पहिला बॉल. सुपर स्टार्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. समोर मला वाटतं एक बर्कमॅन. चावी बंद करा आपण. स्टँड मध्ये ब्लॅक कलर ऍक्टिव्ह आहे का? लाईट सुरू, लाईट चालू, लाईट. येस, थँक्यू. 6 चेंडू आणि 6ची गरज. 5 चेंडू आणि 6ची गरज आहे. हो, जोरदार अपील, फिंगर अप. ये आ गया मैच पे ट्विस्ट. फलंदाज ललेश या ठिकाणी बाद झालेला आहे. आता डोक्यावर हात प्रत्येकाने ठेवलेला आहे, कमरेवर हात ठेवलेला आहे. काय घडतंय मॅच मध्ये? थ्रिलिंग क्लायमॅक्स. चार बॉल आणि 6ची गरज. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलेला आहे. अभय मैदानामध्ये एंटर होतोय. 12th मॅन दोघेही खुश आहेत. देवरुंगचा 12th मॅन अजूनही सांगतोय की सामना आम्हीच जिंकणार, आणि बाल गोपालांचा 12th मॅन सांगतोय की पिक्चर अभी बाकी आहे, रुक जाओ. हे होत असतं, अशी जुगलबंदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होत असते. आता कारवे सर जरा सोबतीला असते, आणखी मजा आली असती.
6 करायचे आहेत. नवीन बॅटर अभय. गेम प्लॅन आता चांगला आहे. कर्णधार चांगला रणनीतीने फलंदाजाला पाठवलेला आहे. डाव्या हाताच्या बॅटरला हवा वेगानं सुरू आहे. विथ विंड जाण्याचा प्रयत्न आता करणार देवरुणकर. 4 मध्ये 6 वाचवणार का अशोक? अशोकच्या खांद्यांवर या मॅचची जबाबदारी आहे. आतापर्यंत योग्य जबाबदारी त्यानं स्वीकारलेली आहे. अनुभवी क्रिकेटर, अनुभवाचे बोल मैदानात बोलतोय. ओ यावेळेला दिशाहीन बॉल लेग स्टंपच्या बाहेरून सरळ निघून जातोय. अवांतर धाव इथे मिळेल. शेर कितना भी भिड़ाओ लेकिन घास कभी नहीं खाता. अशोक तरे जसा जसा त्याचा वय होत गेला, अनुभव त्याच्याकडे येत राहिला आणि खेळामध्ये अजून निखरता त्याच्या बघायला मिळाली. 5 ची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणखी एक डॉट. ओ माय गॉड, ये नहीं रुकने वाले. अशोक नहीं रुकने वाले. 3 बॉल शिल्लक आहेत. आता 5 ची गरज आहे. आता कमजोर दिल वालो अब हट जाए मैच से. कमजोर दिल वाले हट जाए मैच से. आम्ही जबाबदार नाही बाबा. 3 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. चित्त थरारक. थरार थरार या मॅचचा थरार. आणि इथे पहा धाव पूर्ण झालेली आहे. आकाश ज्युनियर एखादा मासण्या वाचून तळमळत होता, तसाच आपण पाहतोय आकाश स्ट्राईक वाचून तळमळत होता. कधी एकदाची मला स्ट्राईक मिळते आणि तो आता स्ट्राईक एंडला आला. 2 चेंडू 4 ची गरज. चेसिंग इज कंपल्सरी. आमने लोणार परिसराचा क्रिकेट तुम्ही खेळतात. आता युट्यूबच्या माध्यमातून देखील चांगली वॉचिंग आपल्याला बघायला मिळाली. या स्पर्धेचा आनंद घेताना शेवटचे 2 बॉल 4 ची गरज आहे. तमाम क्रीडा रसिक हा सामना या ठिकाणी बघण्यासाठी आले आणि सर्वांना खुश करणारा हा सामना. शेवटचे 2 बॉल 4 धावांची गरज आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय तर आकाश ज्युनियर कडे स्ट्राईक एंड मिळालाय, ज्या आकाशने एक षटकार लगावलेला आहे. चला आम्ही समजू शकतो सामना क्रुशल आहे, परंतु अशोक तरे आपल्याला आणखी एक मॅच खेळवायची आहे. हीच मॅच नाही, आपल्याला स्पर्धा कंप्लीट करायची आहे. 2 बॉल 4 ची गरज आहे. सिली मिडॉफ एक तैनात करण्यात आला. विकेट कीपर अजूनही फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल करतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन थोडासा वाईड इश. त्यानंतर आपण पाहतो एक लॉंग लेग ला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. चला सामना सुरू करा. मॅच सुरू करा. मॅचचा रिदम तोडू नका. चांगल्या फ्लो मध्ये मॅच सुरू आहे. 2 मध्ये 4 करायचे आहेत. अशोकच्या विरोधात आकाश. सिली मिडॉफ तैनात करण्यात आला. आकाश ज्युनियर समोर अशोक तरे. फुल टॉस बॉल मिस केलेला आहे. फुल टॉस मिस केलेला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला. सोनू तुझ्यावर भरोसा आहे. सोनूवर भरोसा आहे. आणि इथे पहा फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये झालेला आहे बाद. आकाश ज्युनियरच्या खेळीचा अंत. टाळ्या वाजू द्या मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. सामना खूप बॉल होता. इथेच सामना फिनिश करण्याची संधी चालून आली होती, परंतु हा सामना फिनिश करता आला नाही. आकाश ज्युनियरला शेवटच्या मोमेंटला स्ट्राईक एंड त्या ठिकाणी सोडला आणि विकेट मिळाली ती आकाश ज्युनियरची. आता इथून शेवटचा 1 बॉल शिल्लक. डगआउट मध्ये सर्वच खेळाडू उभे आहेत. समालोचन कक्षामध्ये ही सर्व आता उभे राहिलेले आहेत, कारण हा सामना आता बसून बघण्या इतपत सोपा नाहीये. कमजोर दिलवाले हट जाए इस मैच से. आता बाबे सरांची आठवण नक्की झाली. मॅच कोई भी जीते अंदर कोई नाही आएगा. सामना कोणी जिंकू द्या, परंतु आतमध्ये कोणीच येणार नाही, कारण यानंतर आणखी एक सामना बाकी आहे. शेवटचा 1 बॉल सामना जिंकण्यासाठी. 3 धावांची गरज. सावध संघ कर्णधार आपण कॉन्टॅक्ट करा. सावध कॅप्टन टॉस साठी यायचं लगेचच. हा सामना जर जिंकवला
शेवटचा खेळाडू कोण आहे? प्रणय. तर संघासाठी की प्रणयसाठी? प्रणयसाठी 10,000 रुपये करण शेठ दळवी यांच्याकडून दिले जातील. क्या बात है, ये बॉल की कीमत बढ़ चुकी है. एक बॉल 3 धावांची गरज आहे. अशोक आणि हा बॉल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. हे पहा, प्रेक्षक स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. आतमध्ये कोणी येऊ नका, प्रेक्षकांना विनंती करतोय, आतमध्ये कोणी येऊ नका. एक चेंडू 2ची गरज आहे, परंतु ह्या 2 धावा कंपल्सरी तुम्हाला कराव्या लागतील. सरपंच चषकाचा विजय, आज बालगोपाल सोनाले पाडाचा विजय नक्की झालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु सोनाले पाडा जिंकणार का? 1 बॉल 2 फुल टॉस बीट झालेला आहे आणि आज बरोबर हा सामना जिंकलेला आहे टीम बालगोपाल सोनाले पाडानं. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. कम ऑन डीजे. पाडा अँड हार्ड लक टीम जय जोटिंगदेव देवरुंग. खूप चांगला खेळले, परंतु शेवटला अशोक तरे नडला आणि बालगोपाल सोनाली पाडानं हा सामना जिंकलेला आहे. चला टॉस करतोय आपण. बालगोपाल सोनाली पाडाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. संजय स्पोर्ट्स सावध. हॅलो. सन्माननीय अशोकजी तरे यांना 500 रुपयाचं प्राइस संजयजी थळे साहेबांकडून आपले सरपंच साहेब. बाकी कोणी काय केलं माहिती नाही, पण शेवटी ज्यांनी जे केलं ते महत्वाचं. अशोकजी तरे इज द मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे, पुराना चावल जबरदस्त. तलवार जुनी आहे पण तो धार अजून कायम आहे. यस, सरपंच साहेबांकडून पार्टी पार्टी बनतीये. जबरदस्त, एकदा टाळ्या असू द्या अशोकजी तरे साहेबांकडून. गेलेला सामना हिसकावून आणला, अक्षरशः ओरबाडून आणला. यालाच म्हणतात हार के बाद जीत होती है और हार के जीतने वालों को बाजीगर कहते हैं. ये बाजीगर है अशोकजी तरे. चला टॉस कडे. योगी सर, समीरजी, ओव्हर किती अशोक दादा? ओव्हर किती ठेवायच्या? मॅच जिंकल्याबद्दल आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आणि आपले चौधरी साहेब भीम चौधरी यांच्याकडून 2000 कॅश प्राइज फॉर सोनाळे पाडा. भीमजी चौधरी साहेब देत असताना अशोकजी तरे यांना. क्या बात आहे, वेल डन, ग्रेट डन अँड ग्रेट प्राइज फॉर यू. समीरजी एक मिनिट, अजून ओव्हर समजत नाहीत. ओव्हर किती ठेवायच्या? दादा 4 का? 4 ओव्हर. 4 ओव्हर सर. ओके टॉस. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. संजय स्पोर्ट्स सावधच्या विरुद्ध सोनाले पाडा. कॉलिंग पाहुणे करतील. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे सोनाले पाडानं. चित्त थरारक मॅच खरोखरच बघायला मिळाली. आता काय निर्णय घेशील? बॅटिंग करणार. वाटलं होतं की शेवटला 6 रन्स आहेत, अशोक तरे डिफेंड करणार. कॉन्फिडन्स तर होता आणि अनुभव पण जास्त आहे त्यांच्याकडे, सो कॉन्फिडन्सने आम्ही खेळलो. या बात आहे. सर्व प्रेक्षकांचा आज मन जिंकले आता या मॅच मध्ये. नक्कीच आज पण आता पण चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा. असं मी जास्त वेळ घेणार नाही. दिगंबर टॉस जिंकला बॅटिंगच केली असती. हो नक्कीच बॅटिंगच केली असती. मग आता काय गेम प्लॅन बी असेल ना सेट? गेम प्लॅन तर बी आहे, कमी रन देऊन चेस करण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेऊन आता फायदाच नाही, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम आपण पाहतोय